माझे नाव मालन भरत जाडकर, राहणार उल्हासनगर, मुंबई। माझे पती 2019 फेब्रुवारी 2000ला HIV मध्ये वारले। लग्न झालं 6 वर्षामध्येच माझे पती वारले। 5 वर्षाचा एकच मुलगा होता मला, आणि मला पण त्याची लागण चालू होती। खूप ताप यायचा, थंडी वाजायची, मुलाच्या भवितव्यासाठी खूप म्हणजे टेन्शन यायचं, असं की पती असे गेले तर माझं काय होईल, मी गेल्यानंतर माझा मुलगा अनाथ होईल, असं दुःख व्हायचं। माझी चुलत बहीण सोलापूरला राहते, तिने सांगितलं मला फोन करून माझ्या बहिणीने की असं मलकापूरला माझे सासरे नीट झालेले आहेत, त्यांना किडनीचा प्रॉब्लेम होता, तुला यायचं असेल तर ये, आम्ही घेऊन जाऊ म्हणून। मग मी लगेच मुंबईला त्याच दिवशी संध्याकाळी बसले, सकाळी सोलापूरला पोहोचले। माझ्या माहेरावरून माझी चुलती माझ्याबरोबर इथं घेऊन आली मला, आणि जसं जसं येत गेले पौर्णिमेच्या वाऱ्या करत गेले। मी 2014 पासून येते, फक्त कोरोनामध्ये 2-3 वर्ष माझं मिस झालं, आणि मग तसं तसं माझं पूर्ण HIV नीट झाला। 2012 मध्ये मला क्षयरोग TB झाला होता, मिस्टरांना पण होता तो, मला पण झाला। परत पोटाचा पण विकार होता, पोटाचा पण अर्धा विकार नष्ट झाला। 2 वर्ष झालं दत्त जयंतीला मी इथं अन्नदान ठेवलेलं होतं। मुलाचं लग्न पण झालं माझ्या इथं, बापांना बोलले की मुलाचं लग्न झाल्यानंतर सुनेला आणि मुलाला इथं दर्शनाला घेऊन येईल म्हणून, पण मुलगा जास्त देवाचं हे नाही, त्याला आवड मानत नाही। बळबळ मी मग दत्त जयंतीच्या अन्नदानसाठी यायला सांगितलं। मी इकडंच पहिले आलेली, नंतर मुलगा आणि सून आला, आणि त्या एकाच इथं यायला दर्शनामध्ये एकाच वेळेस आले, तरी त्यांना लगेच 1 वर्षाच्या माझ्या मुलाला मुलगा पण झाला। क्लार्क म्हणून 20 वर्ष नोकरी केली, आणि जास्त एशियात काम करत असल्यामुळे बोटांवर खूप हे व्हायला लागले, बोट आकडायला लागले, म्हणून मी आता 1 वर्ष व्हायला लागले, एप्रिलमध्ये VRS घेतलेला। धन्यवाद। मी HIV पॉझिटिव्ह होते। भारत फोर्स याच्यामध्ये केंद्र सरकारच्या याच्यामध्ये नोकरी करत होते। इथला आशीर्वाद घेतला, आणि आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना HIV जो होता तो नाहीसा झालाय, हा त्यांचा अनुभव आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं। धन्यवाद।